हॅलो बच्चा पार्टी, कशात सगळे मजेत? हा, एवढं सेंटेन्स पाठ करून ठेवा तो, मजेत सर. अभ्यास अभ्यास पण मजेत सर. चालू आहे व्यवस्थित? चालू आहे, करताय अभ्यास, करताय ना बाळांनो? की उगीच मॅडी सर समोर शिकवत आहेत आपलं, हा चाललं लिहिले, दुसऱ्या दिवशी पुढचं पाठ मागचं सपाट, बरोबर आहे का? असं नाही ना, असं व्हायला नकोय. अभ्यास करताय, करा, भरपूर अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, चला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल आणि फिनॉल बघतोय. त्याच्यामध्ये आपण भरपूर सारे रिएक्शन्स ऑलरेडी बघितलेत, भरपूर सारे प्रॉपर्टीज बघितले, ग्लुकोज टेस्ट बघितले, रिएक्शन्स बघितले. त्याच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहेत? रिएक्शन विथ अल्कली मेटल. कशासोबत बाळांनो? रिएक्शन विथ अल्कली मेटल. ओके, त्याच्यामध्ये मी छोटा छोटा पॉईंट ऑलरेडी करून ठेवलेला आहे, थोडा नोट डाऊन करा तुम्ही. ठीक आहे, बघा इथं काय प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये ज्या वेळेला आपण अल्कोहोल किंवा फिनॉलला अल्कली मेटल सोबत ट्रीट करतो, कशासोबत ट्रीट करतो बाळांनो? अल्कली मेटल सोबत ट्रीट करतो. त्यावेळेला करस्पॉन्डिंग अल्कॉक्साइड किंवा अरिल ऑक्साइड बनवतं. ओके, त्या मेटल सोबतचा, आणि त्याच्यातून H2 लिबरेट होतो. त्याच्यातून काय लिबरेट होतो बाळांनो? H2. म्हणजे काय करायचं? एका बिकरमध्ये काय करायचं? एक बिकर घ्यायचा, बिकरमध्ये अल्कोहोल घ्यायचा, अल्कोहोलमध्ये सोडियम मेटल डिप करून द्यायचा, किंवा लिथियम मेटल डिप करायचं, किंवा पोटॅशियम मेटल डिप करून द्यायचं. थोडंसं शेक केलं, काय होणार आहे? तिथनं ब्लास्टर होणार आहे बाळांनो, पेट घेणार आहे बरं का. खूप सांभाळून करायचं त्या रिएक्शन, खूप जास्त कूल करायला लागतं त्या रिएक्शन्सला. ठीक आहे, त्या रिएक्शन मध्ये आपण काय केला? मेटल टाकला. दारू में अल्कोहल में मेटल. ठीक है, अरे सर अल्कोहल में चकना सोडा अल्कोहल के साथ में और उसमें आइस क्यूब डलते हैं, आप तो मेटल डलवा रहे हो। हाँ बच्चा, यहाँ पे मेटल हमें रिएक्शन करनी है, हमें कंज्यूम नहीं करना है बेटा, इसलिए मेटल डलवा रहे हैं. ठीक है, ठीक आहे, आपण काय म्हणूया? व्हेन अल्कली मेटल इज ट्रीटेड विथ अल्कोहल और फिनॉल्स, it will generate corresponding alkoxide or aryl oxides. ठीक है, along with that it will generate H2 गैस. ये क्या जनरेट करता है बेटा? H2 गैस जनरेट करेगा. ठीक है, ये तो हो गया. अब अगर रिएक्शन की प्रोसेस को हम लोग देखेंगे, रिएक्शन की प्रोसेस को अगर हम लोग प्रॉपरली देखते हैं तो क्या होगा? 1 मोल म्हणजे रिएक्शन मध्ये 1 मोल जो अल्कोहोल आहे त्याला ज्या वेळेला आपण सोडियम किंवा लिथियम किंवा पोटॅशियम सोबत ट्रीट करू त्यावेळेला H लिबरेट होते बाळांनो. फक्त हायड्रोजन, एक हायड्रोजन, त्याला काय म्हणतो आपण? नॅसेंट हायड्रोजन. काय म्हणतो आपण त्याला? नॅसेंट हायड्रोजन. म्हणजे या रिएक्शन मध्ये नॅसेंट हायड्रोजन सुद्धा बाळांनो जनरेट होतो, बनतो. लक्षात असू द्या. राहील लक्षात? ठीक आहे, चला हा वाला पॉइंट नोट डाऊन करून घ्या. हा वाला पॉइंट नोट डाऊन करून घ्या. आपण रिएक्शन बघूया. बघा काय म्हणलं मी, की आपण ज्या वेळेला 2 मोल ऑफ, काय म्हणलं बाळांनो आपण? 2 मोल ऑफ ROH घेऊ. 2 मोल ऑफ ROH घेतला, मग तो काय असेल? अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल. ठीक आहे, त्याच्यासोबत आपण 2 मोल ऑफ Na किंवा लिथियम किंवा पोटॅशियम आपण यूज केलाय. ठीक आहे, 2 मोल ऑफ लिथियम, पोटॅशियम और सोडियम ट्रीट केला. काय बनेल याच्यापासून बाळांनो? 2 मोल ऑफ RONA प्लस H2 गॅस. H2 गॅस काय होतो बाळांनो? इथून लिबरेट होतो. H2 गॅस काय होतो? या रिएक्शन मधून लिबरेट होऊन जातो. कसा लिबरेट होऊन जातो आपण त्याचं मेकॅनिझम बघूया. रिएक्शन मेकॅनिझम. ठीक आहे, आता मेकॅनिझम कसा फॉलो करतो बघा बाळांनो. आपण काय यूज करतोय बाळांनो? आपण काय यूज करतोय? अल्कोहोल. समजा आपण घेतला अल्कोहोल ROH. मी काय म्हणलं? मेटल, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कुठलाही मेटल जरी असेल तरी चालेल. ठीक आहे, ओके, आपण कन्सिडर करूया इथं सोडियम घेतलाय. काय घेतलाय बाळांनो? सोडियम. Na घेतलाय. Na कडे व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन किती? 1. किती बाळांनो? 1. व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन 1 आहे, बरोबर आहे का? Na कडे व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन 1. हा काय करतो बाळांनो? 1 इलेक्ट्रॉन इथे डोनेट करतो. कोणाला? ऑक्सिजनला. आता ऑक्सिजन काय करतो? ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड कसा असतो? पोलार असतो. तो बॉन्ड होमोलायटिकली तो क्लीव्ह करतो. कसा क्लीव्ह करतो तो? होमोलायटिकली क्लीव्ह करतो. म्हणजे या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ब्रेकडाऊन झाले, एक हायड्रोजन कडे आला, एक कुठे गेला बाळांनो? ऑक्सिजन कडे. एक हायड्रोजन कडे आणि एक ऑक्सिजन कडे इलेक्ट्रॉन गेला, बरोबर आहे का? आता बघा, सोडियमने एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला दिलाय, म्हणजे सोडियम कसा झाला? पॉझिटिव्ह. ऑक्सिजन कसं झाला बाळांनो? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाइंड होतील की नाही? होतील. म्हणजे त्याच्यापासून काय बनेल बाळांनो? RONA प्लस काय बनेल? H रॅडिकल बनेल. H रॅडिकल बाहेर पडेल. ठीक आहे, अगेन 1 मोल घेतला आपण. अगेन काय करूया आपण? 1 मोल घेऊया ROH.
काय करूया, सोडियम. ठीक आहे, सेम रिएक्शन. ओके, सेम रिएक्शन, सेम मेकॅनिझम, सेम प्रोसेस. ठीक आहे, हा काय करेल, अगेन इलेक्ट्रॉन कुठे देतोय, ऑक्सिजनकडे. हा इलेक्ट्रॉन ब्रेकडाऊन करणार आहे, एक इलेक्ट्रॉन कोणाकडे, हायड्रोजनकडे. काय बनला बघा रे बाळांनो, RONA प्लस H रॅडिकल बाहेर पडला. बरोबर आहे, 2 अल्कोऑक्साइड बनले. इथे बघा, आपण 2 अल्कोहोल घेतले होते, त्याच्यापासून 2 अल्कोऑक्साइड बनलेत. आता इथे जे 2 रॅडिकल्स बनले त्याला काय म्हणलं होतं आपण, नॅसेट हायड्रोजन्स म्हणले होते. बरोबर आहे, हे हायड्रोजन सुद्धा कपल होतील की नाही एकमेकांसोबत. हाँ बघा, कोई छोड़ गया तो किसी और के साथ में नहीं बाइंड होगा क्या? अरे भाई साहब 10 मिनट भी रुकेगा नहीं, सेकंड डे पे आपको किसी और के साथ में दिखेगा. ठीक है, ओके. हायड्रोजन प्लस दुसरा हायड्रोजन काय होतील बाळांनो, बाइंड होतील. बाइंड होतील म्हणजे काय होतील, कपल होतील. कपल होतील म्हणजे काय करतील, लग्न करतील आणि असा बॉन्ड बनेल. अरे बॉन्ड म्हणजे बी लिहिला आपण. दुसरा पण काय असेल बाळांनो, हायड्रोजन. यालाच काय म्हणतो आपण, H2. यालाच काय म्हणतो आपण, H2 गॅस. राहील का लक्षात? ठीक आहे, ह्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न येतो. ह्याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन येतो बाळांनो. कसा येतो बघा, समजा जी मी काय केलं, 1 मोल यूज केलाय. काय केलं बाळांनो, 1 मोल यूज केलाय, फक्त आणि फक्त 1 मोल. अल्कोहोल किती, 1 मोल. म्हणजे असं दिलाय मी, ROH. ओके, प्लस Na सुद्धा किती आहे बाळांनो, 1 मोल आहे. आता याची रिएक्शन केल्याच्या नंतर काय होईल, याची रिएक्शन केल्याच्या नंतर काय होईल सर? ठीक आहे, बघा रे बाळांनो, हा काय होईल, 1 मोल आहे. कोण 1 मोल आहे, अल्कोहोल, तर त्याचा 1 मोल RONA बनेल. बरोबर आहे की नाही? प्लस हायड्रोजन एकच आहे, H2. 2 हायड्रोजनचा 1 मोल H2 बनत असतो. बरोबर आहे की नाही? 2 हायड्रोजनचा 1 मोल H2 बनत असतो. इथं हायड्रोजन एकच आहे, म्हणून याला काय लिहिणार आपण, हाफ H2. राहील का लक्षात, राहील का? ओके, हा वाला क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा. चला मी साईडला होते, पटकन लिहून घ्या, पटकन लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. ठीक आहे, पटकन लिहून घ्या रे बाळांनो. मी एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला, एक्झाम्पल देणार आहे. ठीक आहे, लिहिले, गुड. नेक्स्ट वन, एक्झाम्पल काही लिहिलेले आहेत, आपण ट्राय करूया. ओके, ठीक आहे, हे वाले एक्झाम्पल्स बघा पटकन. इथे मोल्स पण मेन्शन केलेले असतील. ठीक आहे, अकॉर्डिंग टू मोल्स वगैरे तुम्हाला रिएक्शन करायचे बाळांनो. ठीक आहे, मोल्स वगैरे बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार रिएक्शन करायची आहे. असं डायरेक्ट डोकं नका लावू, डायरेक्ट डोकं लावू नका. ठीक आहे, नेक्स्ट वन, आणखी रिएक्शन देतोय तुम्हाला ट्राय करण्यासाठी. ओके, आणखी रिएक्शन्स देतोय. 7 3 मोल 3Na 8 CH3OH हे किती 4 मोल प्लस 4Na 9. ओके, याला मोल कन्व्हर्जन मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता आपण मोल कन्व्हर्जन मध्ये ग्राम क्वांटिटी देणार आहे. कशी क्वांटिटी देणार आहे, ग्राम क्वांटिटी. बरोबर आहे का, ग्राम क्वांटिटी. बघा, मिथेनॉलचं मॉलिक्युलर वेट किती, मिथेनॉलचं मॉलिक्युलर वेट बाळांनो, कार्बनचं किती 12, हायड्रोजन किती आहेत 4, 12 आणि 4 16, ऑक्सिजन 16, 16 जणे 32, 32 ग्राम. 32 ग्राम, 32 ग्राम कोण, CH3OH प्लस 24 ग्राम Na. आलं का लक्षात? त्याच्यापासून किती बनेल असा क्वेश्चन आहे. नेक्स्ट 10. ठीक आहे, इथेनॉल, इथेनॉलचं मॉलिक्युलर वेट किती असतं रे बाळांनो, पटकन सांगा. इथेनॉलचं मॉलिक्युलर वेट किती आहे? इथेनॉल मध्ये 2 कार्बन, हायड्रोजन किती 3 + 2 + 1 6. बरोबर आहे, 12 2 24 आणि 6 किती आहे 30. ऑक्सिजन किती 1, किती 1, 30 आणि 16 किती आहे 46. ठीक आहे, 46 ग्राम CH3CH2OH प्लस 24 ग्राम Na. सेम क्वेश्चन बाळांनो.
46 ग्राम कोण आहे CH3CH2OH प्लस 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 7 ग्राम लिथियम. अगेन 12 नंबर. ट्राय करायचे आहेत. मोलमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, किती मोल H2 लिबरेट होईल वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, जमलं नसेल मला पाठवा, मी सॉल्व्ह करून देईल तुम्हाला. ठीक आहे. 64 ग्राम कोण CH3OH प्लस 14 ग्राम लिथियम. चला सगळे रिएक्शन मोलमध्ये सुद्धा सॉल्व्ह करायच्या, मोलमध्ये सुद्धा सॉल्व्ह करायच्या. H2 किती लिबरेट होईल ते सुद्धा सांगायचं तुम्हाला. किती लिटरमध्ये विचारलं तर लिटरमध्ये सुद्धा सांगायला लागेल. ठीक आहे, चला पटकन लिहून घ्या, आपण पुढे जाऊया. घ्या पटकन. ओके, नेक्स्ट. ओके बाळांनो, आपण ह्या रिएक्शन बघितल्या. आता रिएक्शन आपण कोणासोबत बघूया, बेसिस सोबत बघूया. रिएक्शन कोणासोबत बघूया, बेसिस. बघा आपण काय म्हणतो की अल्कोहोल आहे ऍसिडिक नेचर, फिनॉल आहे तो सुद्धा ऍसिडिक नेचर. अल्कोहोलचं नेचर कसं ऍसिडिक, फिनॉलचं नेचर कसं ऍसिडिक. म्हणजे दोन्ही ऍसिडिक आहेत, तर बेस सोबत रिॲक्ट झाले पाहिजेत. कशासोबत रिॲक्ट झाले पाहिजेत, बेसिस सोबत ते रिॲक्ट झाले पाहिजेत. म्हणजे अल्कोहोल बेस सोबत रिॲक्ट झाला पाहिजे, फिनॉल सुद्धा बेस सोबत रिॲक्ट झाला पाहिजे. ओके, पण इथं काही गोष्टी आपल्याला नजरअंदाज करून चालणार नाहीत बाळांनो, खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, जे ॲलिफॅटिक अल्कोहोल्स असतात ते इतके जास्त ऍसिडिक नसतात, फक्त ऍसिडिक हायड्रोजन त्यांच्याकडे आहे, पण त्याचं नेचर जास्त ऍसिडिक नाहीये बाळांनो, त्याच्यामुळे ते जनरली रिॲक्ट करत नाहीत. ठीक आहे, फिनॉल रिॲक्ट करतात. काय करतात बाळांनो, फिनॉल रिॲक्ट करतात. ओके, हा पार्ट परत आपण बघणार आहेत. जस्ट आपण इथं रिॲक्शन बघतोय, हा पार्ट आपण परत बघणार आहेत कुठं, ऍसिडिटी आणि बेसिसिटी मध्ये. ऑलरेडी जीओसी मध्ये बघितलेलं आहे. स्टील आपण ऍसिडिटी आणि बेसिसिटी मध्ये याला परत रिवाइज करणार आहेत, अख्खा पार्ट. इथं जो रिॲक्शन आपण सांगतोय तो वाला पार्ट. ठीक आहे, चला आपण रिॲक्शन बघूया, डायरेक्ट रिॲक्शन बघूया नोट डाऊन करण्यापेक्षा. ओके, ठीक आहे. बघा रे बाळांनो, कन्सिडर आपल्याकडे फिनॉल आहे. काय आहे रे बाळांनो, फिनॉल. आपल्याकडे काय रे बाळांनो, फिनॉल आहे. ओके, फिनॉलला आपण ट्रीट केला, कशासोबत ट्रीट करायचा सांगा बरं पटकन. NaOH सोबत ट्रीट करूया. कोणासोबत ट्रीट करायचा, NaOH सोबत. आता NaOH आहे म्हणल्याच्या नंतर NaOH सोबत आपण रिॲक्ट केला, फिनॉल पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, चला फिनॉल इथं काय असेल रे बाळांनो, मग आता OH. फिनॉलला आपण NaOH सोबत ट्रीट केला, काय बनेल, काहीच नाही बनणार बाळांनो. तिथला हायड्रोजन NaOH काढून घेईल, NaOH ने हायड्रोजन काढला, इथं ONA होईल आणि बाहेर काय गेलं रे बाळांनो, वॉटर मॉलिक्यूल प्लस H2O. काय करायचं सर मग याचं, काहीच नाही करायचं. ठीक आहे, याचं काय करायचंय, काहीच नाही करायचं, रिॲक्शन बघतोय ना आपण. ओके, नाव परत मला फिनॉल मध्ये कन्वर्ट करायचं. याला परत काय करायचं बाळांनो, याला मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, फिनॉल मध्ये करायचं आहे. काय ऍड करणार आहे बाळांनो, HCl, डायल्यूट HCl. लक्षात असू द्या, ॲरो 2 दिलेत आपण. फॉरवर्ड ॲरो कुठे चालली रिॲक्शन, NaOH मध्ये पुढे चालली. वापस आपल्याला आणखी परत फिनॉल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय ऍड करणार तुम्ही, डायल्यूट HCl ऍड करणार. गुड, छान. ठीक आहे, नेक्स्ट वन. कन्सिडर आपण काय केला, व्यवस्थित बघा बाळांनो. एखादा नॅफ्थिल डेरिव्हेटिव्ह घेतला व्यवस्थित. ठीक आहे, हा OH आहे. NaCO3 सोबत याची रिॲक्शन होणार नाही आहेत इझिली. ठीक आहे, आपण रिॲक्शन कशासोबत केली, सेम कॉपी करूया आपण. कॉपी 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 कॉपी. कॉफी नाही रे बाळांनो, कॉफी पण नाहीये. शाबाश, बरोबर म्हणतात, कॉफी करूया सर. ओके, कॉफी मीट करूया. कॉफी कशाला करायची, कॉफी मीट करूया. ठीक आहे, कॉफी कॉफी. बाळांनो मग मला सांगा, काय बनेल रे बाळांनो याच्यापासून, काय बनेल पटकन सांगा. बाळांनो पटकन. OH आहे, OH चा काय बनेल, ONA. काय बनेल रे बाळांनो, ONA. संपला. बरोबर, किती सोपं आहे, खूप सोपं आहे. ओके, इफ व्यवस्थित बघा, जर 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 काय फिनॉल आहे, फिनॉल 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 फिनॉलला हायली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जोडलेले असतील, फिनॉलला जर हायली इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जोडलेला असतील, जसा NO2, जसा NO2, जसा NO2 असं जर जोडलेलं असेल, याचं नाव काय रे बाळांनो, पिक्रिक ऍसिड. काय नाव आहे, पिक्रिक ऍसिड.
पिक्रिक ऍसिड. याला जर आपण ट्रीट केला कोणासोबत, NaOH सोबत, NaOH सोबत पण ट्रीट करायची गरज नाही कारण NaOH कसा आहे, स्ट्रॉंग बेस आहे. ठीक आहे. याला आपण ट्रीट केला NaHCO3 सोबत, NaHCO3. माइल्डर बेसेस आर इनफ, माइल्डर बेसेस आर इनफ. या केसमध्ये काय होईल रे बाळांनो, सरळ इथला हायड्रोजन पिकअप होईल. हायड्रोजन काय होईल रे बाळांनो, पिकअप होईल. आणि सेम रिॲक्शन आपण रिव्हर्ट म्हणतो ना, रिव्हर्टची पण लिहूया. सेम रिॲक्शन रिव्हर्ट. काय ऍड करायचं याच्यामध्ये परत, डायल्यूट HCl. ठीक आहे. मग या केसमध्ये बाळांनो काय बनेल रे बाळांनो, हा फिनॉल आहे. काय रे बाळांनो, फिनॉल आहे. इथे NO2 आहे, इथे NO2 आहे, इथे NO2 आहे आणि इथे काय बनलाय तर बाळांनो NaHCO3 आहे, ONA बनलाय. ओके. म्हणजे बेसिस सोबत रिॲक्शन कशी होते रे बाळांनो, सिम्पली इथला हायड्रोजन पिक होतो. लक्षात असू द्या इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप नव्हते म्हणून आपल्याला काय लागला, स्ट्रॉंग बेस रिक्वायर्ड होता. पण इथं कसं आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. इथला OH कसा रे बाळांनो, जास्त ऍसिडिक आहे. OH कसा इथला जास्त ऍसिडिक आहे, त्याच्यामुळं इथे काय होणार आहे, इथला हायड्रोजन जो आहे तो जास्त ऍसिडिक असल्यामुळे तो इझिली पिकअप होईल. इझिली काय होईल बाळांनो, तो पिक केला जाईल. ठीक आहे. चला नेक्स्ट वन. Okay, done. Key point. Alcohols do not react with NaOH or NaOH सोबत पण रिॲक्ट होत नाहीत ते, NaHCO3. या दोघांसोबत अल्कोहोल रिॲक्ट होत नाहीत. ड्यू टू कशामुळं रे बाळांनो, कशामुळं, ड्यू टू. ओके बघा, अल्कोहोल हे खूप 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 लेस ऍसिडिक आहे. ड्यू टू व्हेरी लेस acidic character of alcohols. How to identify? आता आयडेंटिफाय कसं करायचं रे बाळांनो, याला आयडेंटिफाय करण्याची एक सोपी मेथड. कशाची आयडेंटिफाय करण्याची, खूप सोपी मेथड. ओके, लिटमस पेपर. ओके, हियर in alcohol blue litmus paper doesn't change its color. बघा, ब्ल्यू लिटमस पेपर कसा झाला असता, रेड झाला असता बाळांनो, बरोबर आहे का. इथे चेंज होतोय का, नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे ऑलमोस्ट कसे आहेत बाळांनो, न्यूट्रल. पण तिथला हायड्रोजन ऍसिडिक आहे, पण इतका पण ऍसिडिक नाहीये की तो कॅरेक्टर दाखवतोय. म्हणजे ऑलमोस्ट आपण याला काय म्हणूया, न्यूट्रल. अल्कोहोल्स कसे आहेत बाळांनो, न्यूट्रल आहेत. ठीक आहे. इन केस ऑफ फिनॉल, बघा रे बाळांनो, फिनॉल्स okay, phenols converts or phenol changes blue litmus paper color पेपर टू रेड. हा ब्ल्यू लिटमस पेपर जो आहे तो रेड मध्ये कन्वर्ट करतोय. याचा अर्थ काय रे बाळांनो, याचा अर्थ काय, हा जास्त ऍसिडिक आहे. हे ऍसिडिक कॅरेक्टर इथं शो करतं, म्हणूनच तर तो बायकार्बोनेट आणि NaOH सोबत इझिली रिॲक्ट होतोय. बरोबर आहे का. बायकार्बोनेट आणि कशासोबत, NaOH सोबत रिॲक्ट होतोय. अल्कोहोल रिॲक्ट होत नाहीत, त्याचे रिझन्स पण आपल्याला इथं कळाले. राहील का लक्षात. चला पटकन नोट डाऊन करून घ्या, आपण पुढे जाऊया. पटकन नोट डाऊन करा. चला 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 पटकन.
ठीक आहे, झालं. गुड. स्नॅप पॉज करायचं बाळांनो, मी साईडला झालं ना लेक्चर पॉज करायचं, स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा किंवा पॉज करायचं आणि पटकन लिहून घ्यायचं तेवढं. ठीक आहे, नेक्स्ट. ओके, रिॲक्शन विथ FeCl3. अल्कोहोलचे जनरली रिॲक्शन FeCl3 सोबत होत नाहीत. आपण आत्ताच बघितलंय की बाबा तो जास्त काय म्हणूया आपण त्याला ऍसिडिक नाही आहे किंवा तो इतका जास्त रिॲक्टिव्ह नाही आहे, त्यामुळे तो इझिली इथं रिॲक्ट होणार नाही. पण रिॲक्ट कुठं होईल? इथं रिॲक्ट कोण होणार आहेत बाळांनो? फिनॉल्स रिॲक्ट होणार आहेत. कोण रिॲक्ट होणार आहेत? फिनॉल्स. ठीक आहे, एक मिनिट हा. ठीक आहे, रिॲक्शन विथ FeCl3. आपण काय म्हणलं? अल्कोहोल रिॲक्ट करणार आहे. रिॲक्ट कोण करेल बाळांनो? फिनॉल. आता फिनॉल म्हणलं की फक्त फिनॉल का? नाही, कुठलाही फिनॉल असेल, कुठलाही अरोमॅटिक असेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा रे बाळांनो, आपण म्हणलं ही अरोमॅटिक रिंग आहे, इथे OH आहे. ठीक आहे, याला आपण रिॲक्ट केला. याला आपण काय केला? रिॲक्ट करा. कशासोबत? FeCl3 सोबत. तो काय करेल? इथं OH काय करेल? सिम्पली Fe वरती अटॅक करेल, एक HCl बाहेर पडेल. एक HCl जर बाहेर गेला काय बनला रे बाळांनो? काय बनला? FeCl2 प्लस HCl. फर्दर हा रिॲक्ट होईल का नाही बाळांनो? होईल. फर्दर हा रिॲक्ट होईल का नाही? होईल. फर्दर रिॲक्ट कशासोबत करायचा? फिनॉल सोबत. कशासोबत? फिनॉल सोबत. फिनॉल सोबत रिॲक्शन झाल्याच्या नंतर काय होईल रे बाळांनो? दोन अरोमॅटिक रिंग येतील, FeCl प्लस HCl. अगेन हा एवढ्यावरती स्टॉप करेल का? नाही, आणखी एक Cl आहे ना तिथं. आणखी एक Cl आहे का? आहे. आणखी एक जर Cl असेल, OH, आणखी एक जर Cl असेल तर तो फर्दर त्याच्यासोबत रिॲक्ट करेल. म्हणजे हे अरोमॅटिक रिंग, बरोबर आहे. इथं ऑक्सिजन, इथं Fe, किती आले इथं? 3. बरोबर आहे का? यालाच कसं लिहितो आपण? कसं लिहितो रे बाळांनो? शॉर्ट मध्ये, रिॲक्शन इक्वेशन मध्ये. इतर मेकॅनिझम झालं, बरोबर आहे का? इतर मेकॅनिझम झालं. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन कशी लिहिणार आहेत आपण? चला आपण ओव्हरऑल रिॲक्शन बघूया. ओव्हरऑल रिॲक्शन आपण लिहिणार 3 फिनॉल्स OH प्लस FeCl3 gives 3. कोणते 3? अरोमॅटिक रिंग्स आहेत. ओके, मग आपण काय म्हणूया? हे अरोमॅटिक रिंग किती आहेत रे बाळांनो? इथं Fe, हे किती आहेत रे बाळांनो? 3. बरोबर आहे का? यालाच तुम्ही असं पण लिहू शकता ना, 3ArOH. अरोमॅटिक कुठलाही असू द्या, अरोमॅटिक फिनॉल. मी असं म्हणलं का फक्त फिनॉलच असावा? या रिंग वरती इथाइल, मिथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल काही जरी असेल तरी तो चालेल, काही हरकत नाही. ओके, प्लस FeCl3 सोबत आपण ज्या वेळेला याला रिॲक्ट करू त्यावेळेला काय बनेल बरं? याच्यापासून काय बनेल चेक करा. ArO, इथं कोण आहे बाळांनो? Fe. AR किती आहेत रे बाळांनो? 3. हा डीप ब्ल्यू कलर दाखवतो बाळांनो. हा काय दाखवतो? डीप ब्ल्यू कलर दाखवतो. याच्यावरूनच समजतं की बाबा FeCl3 ची रिॲक्शन फिनॉल सोबत होते. हे याची कन्फर्मेटरी टेस्ट आहे, लक्षात असू द्या. कशाची बाळांनो? फिनॉलची ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे. याच्यावरनं समजतं की याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे? फिनॉल प्रेझेंट आहे. 2-3 एक्झाम्पल देतो, जस्ट तुम्ही प्रोडक्ट लिहा त्याचे. जस्ट काय करायचं तुम्हाला? प्रोडक्ट लिहायचे. ठीक आहे, ही बघा इथं काय लिहिलं मी? OCH3 OH FeCl3. दुसरा 3, इथे OH, इथे कोण आहे? इथे CH3 ठेवूया आपण. ठीक आहे, सेम रिॲक्शन FeCl3 सोबत करायची. ठीक आहे, तिसरा. आता मी काय करतोय? काहीच मेन्शन करत नाही 1 2 3, पण रिॲक्शन सेम लिहायची तुम्हाला. रिॲक्शन कशी करायची? सेम. बरोबर आहे का? ठीक आहे, तिसऱ्या केसमध्ये OH आहे आणि याच्यावरती मी R ग्रुप फिक्स केलाय. R = काहीही असेल, काही हरकत नाही आहे. याली रिॲक्शन करायची आपण FeCl3 सोबत. काय प्रोडक्ट बनेल? पटकन लिहा, याला लिहून घ्या.
याचे रिॲक्शन्स तुम्हाला करायचे आहेत. ओके, स्क्रीनशॉट काढा पटकन, याचा स्क्रीनशॉट घ्या, अदरवाईज पॉज करा, पॉज करून पटकन याला लिहून घ्या. आपण पुढे जाऊया. झालं? गुड. नेक्स्ट वन, लास्ट वन. ठीक आहे, याच्यातला लास्ट इस्टरिफिकेशन, याच्यातला म्हणलं आजच्या लेक्चरचा लास्ट बरं का, नाहीतर तुम्ही म्हणाल संपला सर संपला. इस्टरिफिकेशन रिॲक्शन भयंकर मोठा आहे, फिनॉलचे रिॲक्शन भयंकर मोठा आहे. ठीक आहे, इस्टरिफिकेशन रिॲक्शन आपण याच्यातली बघणार आहेत आज. ओके, अल्कोहोल आणि फिनॉलचं इस्टरिफिकेशन. कुठलाही अल्कोहोल असेल, कुठलाही फिनॉल असेल, ऍसिड सोबत त्याला ट्रीट केला, ऍसिड क्लोराईड सोबत ट्रीट केला, किंवा अनहायड्राईड सोबत त्याला आपण जर ट्रीट केला तर तो काय देणार आहे बाळांनो, एस्टर देणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इस्टरिफिकेशन प्रोसेस. ओके, चला आपण नोट डाऊन करूया. when alcohol or phenol treated with acids, कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, कार्बोक्सिलिक ऍसिडला काय म्हणायचं, RCOH म्हणायचा, RCOOH in presence of H plus gives corresponding esters. ओके, काय म्हणलं आपण, ऍसिड आहे, ऍसिडला अल्कोहोल आणि फिनॉल सोबत ट्रीट केलं. काय सोबत रे, अल्कोहोल आणि फिनॉल सोबत ऍसिडला आपण ट्रीट केलं, काय मिळेल आपल्याला, करस्पॉन्डिंग इस्टर. बघूया आपण एक 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 रिॲक्शन. समजा आपल्याकडे आहे OH, हा कोणता ऍसिड आहे, ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड मध्ये इथे मी CH3 दिलाय, त्याच्यामध्ये काहीही असेल, कुठलाही असेल, काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. याची रिॲक्शन आपण ROH, अल्कोहोल, फिनॉल असेल किंवा अलिफॅटिक अल्कोहोल असेल. तुम्हाला जर डाऊटच असेल तर मी असं लिहून देतो, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. CH3OH हा एक झाला, आणि दुसरा AROH. याच्यासोबत रिॲक्शन करायचे आपल्याला. रिॲक्शन मध्ये काय असणार आहे बाळांनो, H प्लस कंडिशन असेल. रिॲक्शन मध्ये काय असेल, H प्लस कंडिशन असेल. रिॲक्शन मध्ये काय असेल, H प्लस कंडिशन असेल. काय बनेल याच्यापासून बाळांनो, याच्यापासून बनेल CH3 C डबल बॉन्ड O CH3. दुसऱ्या केस मध्ये CH3 C डबल बॉन्ड O इथं काय असणार आहे बाळांनो, बेन्झीन रिंग. ओके, बाहेर काय केलं, ओव्हरऑल काय केलं आपण, हा जो OH आहे इथला OH काढून टाकला आणि बेन्झीन रिंग डायरेक्टली जोडली, म्हणजे एवढा ग्रुप आणून डायरेक्टली जोडला. बाहेर काय गेला, वॉटर मॉलिक्यूल. बाहेर काय गेला बाळांनो, वॉटर मॉलिक्यूल. राहील का लक्षात? ओके, ऍसिड कोणताही असू द्या, अल्कोहोल कोणताही असू द्या, तो रिॲक्ट होऊन काय मिळणार आपल्याला, करस्पॉन्डिंग एस्टर मिळणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये आणखी बघूया आपण. कन्सिडर अरोमॅटिक ऍसिड घेतलाय आपण, व्यवस्थित बघा. ऍसिड कोणता आहे, अरोमॅटिक आहे. ओके, याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट कशाची केली, समजा इथेनॉलची ट्रीटमेंट केली. इथेनॉलचीच ट्रीटमेंट का सर, इथेनॉलचीच ट्रीटमेंट का? ठीक आहे, इथेनॉल चांगला येणार आहे बाळांनो, हा, त्याच्यामुळे इथेनॉलची ट्रीटमेंट. ठीक आहे, काय होईल रे बाळांनो, काहीच नाही बाळांनो. अरोमॅटिक रिंग लिहायची सरळ सरळ सरळ. इथं C डबल बॉन्ड O, इथला OH काढलाय आपण, हा हायड्रोजन काढलाय, आणि बाकीचा प्रोडक्ट ऍज इट इज. बरोबर आहे, ठीक आहे. याचे रिॲक्शन जर मी सेम फिनॉल सोबत केली, इथे अरोमॅटिक म्हणूया आपण. अरोमॅटिक म्हणू डायरेक्टली AROH. अरोमॅटिक कोणता आहे, कुठलाही असू द्या बाळांनो, कोणता आहे, कुठलाही असू द्या, कुठलाही असू द्या. अरोमॅटिक रिंग, इथं C डबल बॉन्ड O, इथं काय आलं रे बाळांनो, OAR. बस, राहील का लक्षात, राहील ना, पक्का? ठीक आहे. आता मी डिफरंट ऍसिड्स देणार आहे आणि डिफरंट अल्कोहोल्स देणार आहे. सगळ्याच्या रिॲक्शन तुम्हाला ट्राय करायच्या आहेत, सगळ्याच्या रिॲक्शन तुम्हाला ट्राय करायच्या आहेत. ओके, डन. नेक्स्ट वन, acids, different acids, different alcohols. Acid, alcohol, acid, alcohol, acid, alcohol. Yuck, acid, CH3 C double bond O OH. दूसरा
इथं H आहे बरं का, इथं OH फॉर्मिक ॲसिड. तिसरा बेन्झोइक ॲसिड. चौथा 1 2 3 ॲसिड. पाचवा ब्युटानॉइक ॲसिड. बरोबर आहे. सहावा सायक्लोहेक्झेन कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा सायक्लोपेंटेन कार्बोक्सिलिक ॲसिड, COOH. सातवा. ठीक आहे. एवढे ॲसिड्स आहेत. मी तुम्हाला अल्कोहोल आणि फिनॉल्स देतोय. काय देतो बाळांनो? अल्कोहोल आणि फिनॉल. सगळ्याच्या रिॲक्शन क्रॉसमध्ये करायच्या. ठीक आहे. ओके. एक 3 4 5 6 7 8. ओके. काय करायचं ते सांगतो. या अल्कोहोलची रिॲक्शन या सगळ्या ॲसिड सोबत करायची. किती बनतील? 7. या अल्कोहोलची रिॲक्शन या सगळ्या ॲसिड सोबत परत 7 एक्झाम्पल. या अल्कोहोलची रिॲक्शन परत या ॲसिड सोबत परत 7 एक्झाम्पल. सगळ्या रिॲक्शन H+ कंडिशनमध्ये करायच्या. राहतील लक्षात? पक्का? शुअर ना? ठीक आहे. एस्टरिफिकेशन रिॲक्शन. चला मी साईडला होतोय, पटकन पॉज करा, लिहून घ्या. लिहिले? झालं? ठीक. नेक्स्ट वन. झालं नाही? नेक्स्ट वन. एस्टरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ओके, गुड. ओके. एस्टरिफिकेशन चालू आहे. युजिंग ॲसिड हलाइड. युजिंग ॲसिड हलाइड. बघा, फ्रॉम ॲसिड हलाइड म्हणा किंवा फ्रॉम ॲसिड हलाइड. क्लोराइड म्हणूया. फ्रॉम ॲसिड क्लोराइड. ॲसिड क्लोराइड वापरायचं रे बाळांनो आपल्याला. काय वापरायचं आहे? ॲसिड क्लोराइड. ॲसिड क्लोराइड. ॲसिड 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 क्लोराइड. हे ॲसिड क्लोराइड. ठीक. बघा, ज्या वेळेला आपण ॲसिड क्लोराइड वापरू त्यावेळेला काय होणार आहे ते पण तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आपण ॲसिड क्लोराइड यूज करतोय, तर ॲसिड क्लोराइड कसा असतो रे बाळांनो? इथं R ग्रुप आहे, इथं C+O आहे, इथं Cl आहे बाळांनो. आलं लक्षात? काय आहे? ठीक आहे. पक्का? ओके. याच्यासोबत आपण कुठलाही अल्कोहोल घेतला, अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल. बघा, अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल, त्याच्यासोबत अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल, रिॲक्शन होणार आहे. ॲज इट इज लिहायचं आहे आपल्याला. काय लिहायचा? RC+OR प्लस HCl. आलं लक्षात? ओके. ॲसिड क्लोराइड, अल्कोहोल, त्याच्यापासून आपल्याला एस्टर मिळतोय. कुठलाही ॲसिड क्लोराइड असू द्या बाळा, कुठलाही असू द्या. ठीक आहे. ओके. एक्झाम्पलसाठी आपण बघूया. एक्झाम्पलसाठी कन्सिडर CH3 C+O Cl. याच्यामध्ये दिलाय आपण CH3OH. बरोबर आहे. कन्सिडर CH3 CH2 C+O Cl प्लस CH3 CH2OH. Consider isopropyl C+O Cl plus isopropyl alcohol. ओके. इझी आहे ना रे बाळांनो? ओके. ॲसिड क्लोराइडला ज्या वेळेला आपण ट्रीट करू
त्यावेळेला आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोल मिळणार आहेत. आता याचे प्रोडक्ट्स लिहूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा बाळांनो, या दोघांची ट्रीटमेंट केली आपण, या दोघांची रिॲक्शन केली. ठीक आहे, बघा या दोघांचे रिॲक्शन CH3COCl आणि CH3OH आहे, बरोबर आहे. मग काय बनेल? CH3 C डबल बॉन्ड O OCH3. आलं लक्षात? इझी आहे. पुढचा बघा, 1 2 3 कार्बन ऍज इट इज लिहायचे. 2 3 1 2 3 पुढे काय आहे? C डबल बॉन्ड O. हा Cl काढला आणि इथं 1 2 कार्बनवाला अल्कोहोल, म्हणजे 1 2 कार्बनवाला. इझी आहे, खूप इझी आहे. याच्यामध्ये आयसोप्रोपाइल आहे. आयसोप्रोपाइल पुढे कोण आहे? C डबल बॉन्ड O. पुढे कोण आहे? O. पुढे कोण आहे? आयसोप्रोपाइल. सोपं आहे ना? खूप सोपं आहे. सेम रिॲक्शन फ्रॉम अनहायड्राइड. सेम रिॲक्शन आहे फ्रॉम अनहायड्राइड. फ्रॉम अनहायड्राइड. बाळांनो, सेम रिॲक्शन करायची अनहायड्राइड यूज करून. आता अनहायड्राइड काय असतात बघा. अनहायड्राइड ऑलरेडी तुम्ही बघितलेले आहेत. ठीक आहे, अनहायड्राइड ऑलरेडी तुम्ही बघितलेले आहेत. बघूया आपण. कन्सिडर इथं हा अनहायड्राइड दिलाय आपण, C डबल बॉन्ड O CH3. कुठलाही अनहायड्राइड असू द्या, हाच असावा असं नाहीये. कुठलाही अनहायड्राइड जरी असेल, रिॲक्शन सेम. आपल्याला दिलाय परत CH3OH, बरोबर आहे का? CH3OH सोबत रिॲक्शन केली आपण. काय होईल रे बाळांनो? हा CH3OH काय करणार आहे? इथं अटॅक करणार आहे आणि हा बाहेर जाणार आहे. तर मिळाला काय आपल्याला? CH3 C डबल बॉन्ड O OCH3 प्लस CH3COOH. लक्षात असू द्या, जो अनहायड्राइड आहे त्याचा ऍसिड बाय प्रोडक्ट जातो याच्यामध्ये. आलं लक्षात? ओके, कन्सिडर. चला मी एक्झाम्पल देतो, आता तुम्हाला ट्राय करा. PH C डबल बॉन्ड O OC डबल बॉन्ड O PH अल्कोहोल प्लस अल्कोहोल देतोय फिनॉल, फिनॉल देतोय. ठीक आहे, दुसरा एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O OC डबल बॉन्ड O CH3 प्लस PHOH. PHOH म्हणजे कोण रे बाळांनो? फिनॉल. तिसरा ऍसिटिक अनहायड्राइड, ठीक आहे, प्लस इथेनॉल. चला एवढे एक्झाम्पल आता सॉल्व करायचे, ट्राय करायचं. ठीक आहे, केलं पॉज, घेतलं लिहून. ओके, डन. ठीक आहे बाळांनो. ओके, जसं मी म्हणलं होतं, थांबूया आपण. काय म्हणायचं मग? थँक्यू म्हणायचं का? कसं म्हणायचं बाळांनो? आपण असं म्हणतो ना, अय, कसं म्हणायचं? असा. बरोबर आहे? ठीक आहे, चलो बेटा, बाय.